नमस्कार मित्रांनो. तर मी आहे रमेश पारटकर आणि आज आपण कोकणातलं नवीन ठिकाण म्हणजे हनुमंतगड या ठिकाणी जाणार आहे. दोडामार्ग पासून हे ठिकाण अगदी जवळ आहे. 27 किलोमीटर आहे. बांद्यापासून 16 किलोमीटर आहे आणि तिथं छोटं महाराजांची मूर्ती देखील आहे. तर आपण आता जाणार आहेत आणि आता आपण कळणे गावाच्या थोडं पुढे आलेलो आहे. मनेरी, कळणे हे गाव आणि उगाडे गाव आणि तसंच जोशीवाडी त्याच्या पुढे आता आलेलो आहे आणि आपण आता एक्झॅक्टली हनुमंतगड याच्या थोडंसं पायथ्याशी आहेत. आणि वर गेल्यावर अजून आता भारी नजारा बघायला भेटणार आहे. आपलं थोडंसं बॅड लक म्हणायला लागेल की आज पाऊस नाहीये. आपण ब्लॉगिंग स्टार्ट केली आणि पाऊस थोडासा झालेला आहे, पण तरी पण वर जाऊन बघूया. व्ह्यूज अगदी भारी असतील. सो चला बघूया पुढं. हनुमंतगडाच्या जवळ आलेलो आहे आम्ही आणि वर जाणार आहे. तर खाली असा वॉटरफॉल आहे. मागच्या आठवड्यामध्ये जो पाऊस सुरू झाला होता त्यामुळे इथं पाणी सुरू झालेलं होतं. तर आता जाऊया वॉटरफॉल जवळ आणि लगेच वरती थोडंसं राहिलं तर डिस्टन्स ते कव्हर करूयात. तर मित्रांनो, हा महादरवाजा आहे हनुमंतगडाचा, जो की पूर्ण कोसळून गेला थोडासा राहिलेला आहे. एकेकाळात या बुरुजांनी जे तोफेचे गोळे ते सहन केलेले मुघलांचे, तेच आज पुरावा देतात. गड म्हणायला गडाच्या एवढ्या भिंतीच उरल्या असत्या. तर आम्ही आता आलोय हनुमंतगडावर. मागचं तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण एकदम सह्याद्री आहे आणि जे बाष्पीभवन जे ढग आहे ते पूर्णच्या पूर्ण दिसतात आपल्याला. सह्याद्रीचे वेगवेगळे जे पट्टे ते दिसतात आपल्याला सगळे. आणि समोर अजून थोडं वर जायचं आपल्याला. वर गेल्यावर एक बुरुज पण दिसेल. बाकीचे व्ह्यूज पण या साईडनं पूर्ण साईडनं सह्याद्रीच आहे. जसं की मी अगोदर पण सांगितलं, दोडामार्ग तालुका पूर्ण सह्याद्रीनं वेढलेला आहे. तर या साईडने व्ह्यू असा आहे. तर आता जसं हनुमंतगडावर आलोय आपण, तर जे महादरवाजा आहे, जे एंट्रीचा दरवाजा आहे, जसं अगोदर दाखवला, त्याचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. हे काळ्या पाषाणाचे, हे सगळे काळ्या पाषाण आहेत. आणि हे आता आपण बघतो की आता सध्या जे कन्स्ट्रक्शन झाले आता सरकारमध्ये, मिसिंग लिंकचं असेल वगैरे, ते 2-3 महिन्यात एका पावसामध्ये पडलं. पण हे जे गड किल्ले आहेत त्याच्यावरचे दरवाजे हे एवढे दिवस का टिकतात, तर याच्या मागे खूप महत्वाची जी इंजिनिअरिंग आहे ती महत्वाची होती. अशी की हे जे डोंगर आहेत त्याच्यावरती जो पाषाण आहे तो स्पेसिफिकली असा बघायला पाहिजे, डोंगर असा बघायला पाहिजे किल्ला बांधताना जो खाली कोसळणार नाही कितीही पाऊस पडला तरी पण. तेच कारण आहे, आज 350 वर्ष झाली तरी पण कुठंतरी ह्या किल्ल्यांचे अवशेष तरी का होईना आपल्याला बघायला मिळतात. कारण की त्याच्या मागं खूप मोठे लॉजिक आणि इंजिनिअरिंगचं जे शास्त्र आहे, स्थापत्यशास्त्र, त्याचा सखोल अभ्यास होता. तर हे तर हे महादरवाजेचे अवशेष आहेत. त्यावरचं कोरीव काम बघा. फक्त अवशेषच राहिले सध्या. मित्रांनो, जसं की आपण आता महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर
आपण जो हनुमंतगड आहे त्याच्या पाठीमागं जाणार आहेत. म्हणजे पाठीमागच्या दिशेला काय काय आपल्याला अजून बघायला मिळतं. समोर तर आपण बघितलं की एंट्री पॉईंटला दरवाजा वगैरे दिसला आपल्याला, पण मागच्या बाजूला जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला एक गड संपलेला दिसतो. म्हणजे मागे दरी दिसते आणि जनरली भरपूर गड्यांना असं असतं, पण इथं जे बारीक बारीक दगड दिसत आहेत ते गडाची भिंत होते अगोदर आणि आता फक्त छोटे छोटे दगड राहिलेले आणि समोर दरी आहे. आणि इथे एक तळं बघायला मिळतं. इथं एवढ्या उंचीवर पण गडावरती तळं आहे आणि इथं पाण्याची तळी म्हणून बोर्ड लिहिलेलं आहे. तर हे तळी अशा 2 जागेवरती बघायला मिळतं आपल्याला गडावरती. आणि या गडावर आपल्याला अजून काही स्पॉट बघायला मिळतात. ते म्हणजे एक इथून थोडंसं पुढं गेले तुम्ही तर इथून तुम्हाला एक देवीचं मंदिर देखील बघायला मिळेल. पाषाण आहे ते, समोर येईल ते. आणि एवढं घनदाट झाडीतून जेव्हा आपण समोर जातो तेव्हा मॅन वर्सेस वाईल्डचा प्युअर फील येतो. आणि हा गडावर जर तुम्ही येत असताल तर नक्की व्हिजिट करा. एक ॲडव्हेंचरस पण आहे आणि आपला ऐतिहासिक वारसा देखील आपल्याला समजेल. हे मी जसं की देवीचं मंदिर सांगितलं होतं ते आहे. आणि तुम्ही जसं पुढं चालत जाल तेवढी भारी भारी फिलिंग येईल. आणि जे डिप्रेशन्सचे मध्ये गेलेले माणसं असतात ते का ट्रेकिंगला येतात ते यासाठीच येतात मित्रांनो, की माइंड एकदम फ्रेश होईल. आणि अशा घनदाट जंगलातून चालताना मी तर नेहमी म्हणतो मॅन वर्सेस वाईल्डचा फील आहे. आणि एवढे सारे व्ह्यूज आहेत की तुम्ही बघून बघून थकवाल, कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करून देखील थकवाल. समोरचा तुम्ही व्ह्यू बघा आता. गोष्टी दाखवत राहील आणि तुम्हाला आनंदित करत राहील. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लास्टला बघा, लास्टपर्यंत थँक्यू सो मच. हे चॅनल मी स्पेशली माझ्या